नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला पिकलेल्या आंब्यापासून आमपुरी बनवून दाखवणार आहे। याला मी धुवून घेतलेला आहे। आता याचा आपण गर काढून घेऊ। बघा, मी आता या 2 आंब्याचा गर काढून घेतला। हे 2 आंबे म्हणजे जवळपास 1.5 पाव आहेत। बघा, एवढा गर निघालेला आहे। आता याला मी मिक्सर मधून काहीही न घालता थोडं बारीक करून घेणार। बघा, मी आता याला मिक्सर मधून बारीक करून घेत आहे। त्यामुळे पिठामध्ये याच्या गाठी राहणार नाही। बघा, आता हे मिक्सर मधून बारीक केल्यानंतर आंब्याचा गर एवढा वाटीभर झालेला आहे। याकरिता मी एवढ्याच वाटीच्या साईजने कणिक घेतलेला आहे। 1 वाटी कणिक घेतलं। 4 विलायची पावडर। गोड पदार्थामध्ये थोडं चवीपुरते मीठ पण घालावं लागते। बघा, 2 चम्मच रवा घेत आहे मी बारीकवाला। यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात। आंब्याच्या गरामध्ये साखर घातलेली नव्हती। हा नीलम जातीचा आंबा आहे, त्यामुळे खूप जास्त गोड नाही। बघू, आता आपण यामध्ये आंब्याचा गर घालू आणि छोट्या चम्मचने 2 चम्मच आपण पिठी साखर घालू। याला आता आपण मिक्स करून घेऊ। बघा, आता यामध्ये मी हे गरम केलेलं तूप घालत आहे। 1.5 चम्मच छोट्या चमचाने तूप घातलेलं आहे। याला आपण मिक्स करून घेऊ। तुपामुळे पुरी छान खुसखुशीत होते। बघा, खूप पातळ पण गोळा करू नका आणि खूप घट्ट पण नाही। आपल्याला लाटता येईल या हिशोबाने पीठ मळून घ्या। बघा, आता हा गोळा छान मळून घेतला। याला मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते, कारण यामध्ये मी रवा घातलेला होता। तो आता छान रवा यामध्ये मुरेल। बघा, मी आता याचा छोटा गोळा बनवून घेतला आणि याला मी आता पुरी लाटून घेणार। यामध्ये पिठी साखर घातलेली आहे, त्यामुळे हे चिपकते, म्हणून मी याला थोडं थोडं कणिक लावलेलं आहे। अशा पुऱ्या आपण लाटून घेऊ। बघा, आता मी याप्रमाणे पुऱ्या बनवून घेतल्या आहे। याला आता आपण तेलामध्ये तळून घेऊ। बघा, आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता ही पुरी मी या तेलामध्ये तळून घेणार। बघा, आता आपण ही पुरी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेऊ। याप्रमाणे आपण आता इतर पुऱ्या पण तळून घेऊ। बघा, आता ही पुरी किती छान फुललेली आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलेली पण आहे। बघा, ही पुरी खूप छान फुललेली आहे। हिला आता आपण बाहेर काढून घेऊ। बघा, आता आपण ह्या अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे। आंब्याच्या पिवळ्या रसामुळे बघा पुरी पण पिवळसर दिसत आहे। ही पुरी खायला खूप सुंदर लागते। थोडी आंबट गोड चवीची लागते। त्यामुळे सर्वांनी अशा पुऱ्या बनवून खा आणि मस्त रहा। व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा।